हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे नागपंचमी आणि मुलींची शाळा आहे, सुट्टी नाही आहे. कॅलेंडरवरती लाल आकडा नाही आहे, त्यामुळे आज सुट्टी नाही आहे. आणि शर्वीचं आवरत होते. सकाळ इतकी बिझी असते आमची आणि ही इतकी त्रास देते सकाळची आवरायला. काल कुणीतरी स्कूलमध्ये कोणाचा तरी बड्डे होता, त्यामुळे तिला ते गिफ्ट मिळालं होतं आणि तिने ते काल मला दाखवलंच नव्हतं. त्यामुळे आत्ता बघायची घाई चालली होती तिची आणि मला दाखवायची घाई चालली होती. मेन म्हणजे त्याच्यामध्ये बरंच कलरिंगचं काही सेट होता आणि क्रेयॉन्स होते आणि एक बुक होतं कलरिंगचं. तर ते सांगत होती मला ती आत्ता एवढ्या गडबडीमध्ये आणि मी तिला म्हणत होते की थांब आता आवरू दे आणि मग नंतर मला दाखव. स्कूलचं तिचं आवरलं, युनिफॉर्म वगैरे घालून झाला, व्यवस्थित पावडर वगैरे बेल्ट वगैरे लावून झालं. इकडे एका बाजूला माझी भाजी करायची तयारी चालू होती, गवारीची भाजी करायची होती. आता पहिलं कसं व्हायचं, नागपंचमीला बरेच जण आहे ना पुरणाचे दिंड करतात, पण आता कसं सगळ्यांचे डबे वगैरे असतात त्यामुळे नाही जमत करायला. रेग्युलरवाली नागनरसोबाची पूजा वगैरे करायची, घरीच दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा. ह्या पद्धतीने दरवर्षी नागपंचमी करते. इथे वाफेवरती शिजवलेली गवार रेडी आहे सावलीच्या डब्यासाठी. सावलीच्या डब्याची तयारी आहे. ह्या मॅडम जाण्यासाठी तयारीतच होत्या, पण रोज एक पेन्सिल हरवून येते रोज स्कूलमध्ये. रोज कुठून पेन्सिल द्यायची हिला, म्हणून मग आज आम्ही शक्कल लढवली. त्या पेन्सिलवरती मार्करने नाव टाकून दिलं तिचं. म्हटलं आता हरवू नकोस, कोणाकडे गेली तरी परत मागून घे. रबरवर, शार्पनरवर, शूजवर, सॉक्सवर सगळ्यावरती नावं टाकून द्यायची मॅडमला, तेव्हा मग ते व्यवस्थित घरी येतं. ती गेली की मग म्हटलं पटापट आवरायला घ्यावं. ती 9 वाजता जाते स्कूलला, 9ला 10 कमी असताना तिने घर सोडलं. आणि मग सावली सांगत होती मला काय काय की आज काय काय करायचं आहे मम्मा, आजचं काय प्लॅनिंग असणार आहे, स्कूलमध्ये मी काय करणार आहे वगैरे. जाता जाता कॅमेरा हलवून गेली आणि नंतर मला बघायचं लक्षातच नाही राहिलं. मग कपडे वगैरे होती काढलेली सुकलेली, तर ती घडी वगैरे घालून ठेवायची होती. हे फार कंटाळवाणं काम आहे, मला अजिबात आवडत नाही हे काम, पण करावं तर लागतं. सगळी कपडे सुकलेली काढून आणली, त्यांच्या व्यवस्थित घड्या घातल्या, ज्याच्या त्याच्या जागेवरती ही कपडे ठेवून दिली. इतकी मोठी मोठी 2 कपाटं आहेत, तरीही कपाटं पुरत नाही आम्हाला. ह्या मुलींचीच इतकी कपडे आहेत ना की बास. म्हणजे प्रत्येकाच्याच घरात हा विषय असेल की एवढी कपडे असतात, पण घालायला ऐन वेळेस एक कपडा नसतो. इतकी पोरींची माझी एवढी कपडे आहेत, बिचाऱ्या नवऱ्याची माझी अजिबात कपडे नाहीत. 1-2च कप्पे आहेत त्यांचे आणि तेवढ्यातच माणूस खुश असतो. एवढी 2 मोठी कपाटं फक्त आमच्या तिघींची आहेत. विचार करा. मग बेडशीट वगैरे बदलायची होती, पहिली काढली, ती पण कॉटनची होती, ही पण दुसरी कॉटनची घातली. मला असं कॉटनच्याच बेडशीट्स आवडतात, कारण गरम होत नाही आणि जागच्या हालतही नाही अजिबात, एक सुरकुती पडत नाही त्याच्यावरती. आब्रे वगैरे सगळे काढून घेतले, ते पण धुवायला टाकायचे होते. तर व्यवस्थित सगळं भिजायला घातलं. त्याच्या आधी मी आंघोळ करून घेतली. स्कूलला गेली आहे, म्हटलं पटकन आंघोळ करून घ्यावी, पण तिच्या पप्पांचा आता फोन आला की आज नागपंचमी आहे आणि कालच मेसेज पाठवला आहे ग्रुपवरती की आज सकाळी 10 वाजता स्कूल आहे. आणि मी पूर्ण ब्लँकपणे विसरून गेले आणि तिला स्कूलचे कपडे घालून 9 वाजता स्कूलमध्ये पाठवली. आता ते परत येतात. ते असं होतं ना, बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होत असेल. स्कूलचे ग्रुप्स आहेत ना, बघितले जात नाही, म्हणजे निदान माझ्याकडून तरी, त्यामुळे असं कधी कधी होतं. खाल्लं सांग, कुठे जायचंय? स्कूलला. 10 वाजता. हो. तू का 9ला गेली? अगं मला वाटलं होतं 9ला आहे. तू का नाही मला सांगितलं? हा, तरी कपडे घाला. तू मला सांगितलं का नाही आज 10 वाजता स्कूल आहे? सांग. अगं मला नाही माहित. आज हट्ट होता तिचा की मला सगळं मेकअप करून पाठव. तू जसा स्वतःचा मेकअप करते ना तसं सगळं मला लाव आणि मगच मी स्कूलला जाणार. मग फ्रॉक वगैरे घालून रेडी झाल्या. बरं, ते कपडे चूज करायला मला वाटते 15 मिनटं घालवली असतील तिने. ही नको ती नको ती, असे 4 फ्रॉक्स बदलून झाल्या. फायनली ही डिसाईड केली घालायची. मग म्हटली लिपस्टिक लाव. मग परत ब्लश घेऊन आली, आयलॅश घेऊन आली. म्हटलं आयलॅश लहान मुलांनी लावायचं नाही. परत आयब्रोज पेन्सिल घेऊन आली आणि म्हटली मला डोळ्याला लाव. म्हटलं अगं बाळा हे डोळ्याचं नाही आहे, पण ती काय ऐकते. मग आता सगळंच लावायचं म्हणून घेऊन बसले. मग तिला थोडंसं कॉम्पॅक्ट लावलं, ब्लश लावलं, लिपस्टिक लावली. तर ती एका बाजूला लागली नव्हती, म्हणून चाललं होतं की मला इथे लाव, तू लावलेलं नाही आहे. मग तिला सांगितलं की असं असं कर, म्हणजे सगळीकडे लागेल ते. तिला फार आवडतं असं नटायला. सावलीला इतकं जास्त वेड नाही आहे, पण हिला भयंकर वेड आहे सगळंच. किती रडत होती आता त्या दिवशी, पण मला म्हटली की मला लंबे बाल चाहिए.
म्हटलं ठीक आहे, आता कापायचं नाही, आपण लंबे बाल करूयात तुझे. तर हे रील्स बघतात नाही मुलं, त्यामुळे हे असं हिंदी मराठी मिक्स आहे बोलणं. सावलीचं पण असंच होतं लहानपणी, पण आता बऱ्यापैकी ती व्यवस्थित मराठी बोलते. आणि ही जी बारकी आहे ही अर्ध मराठी अर्ध हिंदी, एखाद दोन शब्दमध्ये घुसडते, असं करते. आता कॉम्पॅक्ट लावून घेतले तरी चाललं होतं, गळ्याला लाव, हाताला लाव. ब्लश लावलं, ते पूर्ण स्प्रेड करून घेतलं. आणि लायनर एक लावायचं होतं. लायनर लावताना पण काय मजा आली शर्वीची. ते सुकेपर्यंत तिला डोळे बंद करायचे नसतात, म्हणजे इतकी काय काय हायपर ॲक्टिव्ह मुलं असतात ना, तर तशी आहे ही. अजिबात 1 सेकंदसुद्धा असं तिला शांत बसायचं नसतं. ते डोळ्याला लावल्यानंतर किती वेळची बडबड करत होती मला. म्हटली कशाला लावलं ते, मला असं बसायचं नव्हतं. त्यानंतर सावली आली तिला त्रास द्यायला. तिथे बसून बसून काय काय चाललं होतं. बरं, आपण आवरून दिलं ना तरी 10 वेळा आरशात बघायचं असतं. ह्या जे मुलींचे पॅरेंट आहेत ना, त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा की असं आरशासमोर दिवसभर उभे असतात ह्या. साधा भांग पाडायचा म्हटला, टिकली लावायची म्हणली, लावून घेतली, मेकअप करून झाला तरीही आरशासमोरून हालायचं नसतं. फिरून फिरून यायचं आणि परत आरशासमोर थांबायचं. बरं, कंगवा एका बाजूला, बेल्ट एका बाजूला, यांच्या क्लिप एका बाजूला, आपण सगळीकडून उचलून आणून ठेवायचं जागेवरती. आणि ऐन वेळेस कधीच ते सापडत नाही. मग मम्मीच्या नावाने परत शंख करायला मोकळ्या. अशा या दोघी आहेत. आता लहानच आहेत अजून, थोड्याशा मोठ्या झाल्या की त्यांना कळेल. ही सावली इकडून तिला सारखं डवचत होती, काहीतरी चाललं होतं. आणि तिचं सारखं म्हणणं होतं की मला तू हे नाही लावलं, मला तू ते नाही लावलं, असं काय काय चाललं होतं. तिला बोलवत होते मी, म्हटलं जवळ ये, बघते मी काय नाही लावलं. तरी चाललं होतं दीदीला सांगायचं की बघ हे नाही लावलं मम्मानी मला, तुला कळतं का. अजिबात एकमेकींचं एक मिनिटसुद्धा पटत नाही, पण अजिबात करमत पण नाही. नसले की करमत नाही दोघींना पण. आता काय मजा करतात ते बघा. Patapim, tralala tralala. Patapim, tralala tralala. Patapim, tralala tralala. Cappuccino assassino. Di da. Liri lila rila. Orcala. Cappuccino ballerina. Espresso singura. Bombini guzini. Trippy baroni. Dori. Patapim, tralala. Patapim, tralala. Patapim, tralala. Cappuccino assassino. Da. Liri lila rila. Orcala. Cappuccino ballerina. Espresso singura. Chimpanzini bananini. Bombini guzini. The trippy baroni. Dori. Tung sahur. Sahur. Din dun. Mana dun. Liri lila rila. Orcala. Ballerina. Ah. Burr patapim. Tralala. Burr patapim. Tralala. Burr patapim. Tralala. Cappuccino assassino. Liri lila rila. ह्या दोघींचं गाणं म्हणून झालं होतं. आणि आता सावलीच्या डब्याची तयारी. गवार भरली एका डब्यामध्ये, चपाती भरली, आणि खाऊच्या डब्याला काय द्यायचं म्हणून मग आज चोकोस दिले तिला मी वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ देत असते, पण तिला डबल रिपीट तो नको असतो एकाच आठवड्यात. म्हणजे आता एकदा खजूर दिले, एकदा काजू, एकदा बदाम, एकदा शेंगदाण्याचे लाडू, एकदा ड्रायफ्रूट्सचे लाडू, डिंक वगैरे, खारीक वगैरे घातलेले, एकदा चिक्की दिली शेंगदाण्याची, एकदा मिक्स सगळे ड्रायफ्रूट्स, असं वेगवेगळं दिलं ना तरी तिला ते रिपीट नको असतो. म्हणून मग काहीतरी वेगळं द्यायचं. मग डबा तिला दिला भरून. त्यानंतर बॉटल भरायची राहिली होती तिची. ॲक्च्युली स्टीलची बॉटल, आम्ही गाडीवरनं येताना ती बाटली पडली आणि मोठ्या गाडीच्या चाकाखाली आली, त्याच्यामुळे ती फुटून गेली. आता तिला नवीन बाटली आणायला जायचं आहे मला, पण त्याला कधी मुहूर्त लागणार आहे काय माहिती. मग घरातलीच बाटली दिली तिला. संध्याकाळी ह्यांची मेहंदी काढायची प्रॅक्टिस चालली होती बघा. सावली अन्वीच्या हातावरती मेहंदी काढते आणि रंगली पण होती ती छान. काहीतरी वेटोळे काढून ठेवले होते, पण ट्राय करते ती. मग संध्याकाळी काही मूड नव्हता फार स्वयंपाकाचा. कढी केली छान, खिचडी भात केला आणि ह्याच्यावरतीच भागवला आम्ही. असा होता माझा नागपंचमीचा दिवस. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून तुम्हाला काही वेगळं पाहायचं असेल, म्हणजे कुकिंगच्या रिलेटेड किंवा ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेड आणि मुलींच्या विषयी काही सांगायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.